नमस्कार. आज या ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्या दोन्ही निवडणुका पार पडलेल्या आहेत. आज मला आनंदाने सांगावंसं वाटतंय की आज आमच्यावर जो काही विश्वास दाखवलाय, आज माझ्यावर विश्वास दाखवलाय, आज निकम साहेबांवर विश्वास दाखवलाय किंवा शरद पवार साहेबांवर जो विश्वास दाखवलाय, आज आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढलो. त्यामध्ये शशिकांत शिंदे साहेबांचा आज शिवसेना असेल किंवा उद्धव ठाकरे साहेबांची आज मशाल चिन्ह असलेली शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष असेल, हे तिन्ही पक्ष एकत्र लढून आज ही जी काही ताकद उभी केलेली आहे त्यामध्ये आम्हाला आणि जे काही यश मिळालेलं आहे, खरंच मनापासून सगळ्यांचे आभार मी या ठिकाणी मी मानतो. आज जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी हे काही झटतोय, जे काही प्रश्न मांडतोय, हे लोकांनी ह्या ठिकाणी आम्हाला कुठे ना कुठेतरी एक संधी दिली अशी या ठिकाणी मी सांगेन. आज देवदत्त निकम साहेब आपल्या आंबेगाव तालुक्याचं नेतृत्व करतात, जिल्हाध्यक्ष म्हणून आज ते आज पक्षाचं काम करत आहेत. ते काम करत असताना त्यांना त्यांचे हात बळकट करण्यासाठी, त्यांचा पुढाकार करण्यासाठी, पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांना हा जो काही सहकार्याची भावना आम्ही या ठिकाणी ठेवली आहे, जनतेने आमच्यामध्ये आम्हाला भरभरून जे मतदान दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही मनापासून मी त्यांचा आभार मानतो. आज युवक वर्गाचे मी मनापासून आभार मानतो, कारण युवक वर्ग या ठिकाणी जो उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांनी दिला, त्यांचं त्या ठिकाणी योगदान त्या ठिकाणी राहिलं खूप वाखण्याजोगं आहे. कारण आज धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई या ठिकाणी झालेली आहे. धनशक्तीचा जेवढा वापर केला गेला, जेवढ्या पैशांचा वापर केला गेला, मला वाटत नाही तेवढा विधानसभेमध्ये केला गेला असेल किंवा कुठल्या ग्रामपंचायती इलेक्शनसाठी केला जायला असेल. पण आज त्या भूलथापांना असो किंवा कुठल्याही